एक कर्मनिष्ठ व्यक्ती काय असू शकतात आणि ज्या माणसांनी विश्वची माझे घर ही जी संकल्पना मुळात महान पुरुषांची रवींद्रनाथ टागोरांची आहे, त्या संकल्पनेला साजेसं त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय ठेवलं आहे. एमिली डिकिन्सन एका कवितेमध्ये असं म्हणतात, टू बी समबडी रिमेन अ नोबडी. जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर सामान्य आणि लहान बनून राहात. आणि ती गोष्ट मी विजयजींच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या नावामध्ये पाहतो आहेत. काही माणसं जन्माला येतात स्वतःसाठी, काही कुटुंबासाठी आणि काही अशी असतात जी स्वतःचं संपूर्ण आयुष्य समाजाच्या नावावर लिहून टाकतात. प्रत्येक यशस्वी माणसामागे एक संघर्षमय कहाणी असते. अशा काही कहाण्या पुस्तकात लिहिल्या जातात, काही इतिहासात नोंदवल्या जातात आणि काही कहाण्या माणसांच्या हृदयात कायमच्या कोरल्या जातात. आजच्या भागात अशाच एका व्यक्तिमत्वाची संघर्षमय कहाणी, ज्याने गरिबीला हरवले, संकटांना मित्र बनवले आणि जिद्दीच्या बळावर स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले. संघर्ष, परिश्रम, शिक्षण, समाजकार्य, सहकार चळवळ, व्यापार आणि स्वावलंबन या सर्वांच्या संगमाचे नाव आहे विजय रामाजी गजभिये. मी विजय रामाजी गजभिये. माझा जन्म उमरेड इथेच झाला. माझ्या वडिलांचं नाव रामाजी, आईचं नाव सैजाबाई. यांच्या पोटी आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. विदर्भातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले उमरेड एक लहानसे शहर. साधी माणसं, साधी स्वप्न आणि संघर्षांनी भरलेलं आयुष्य. याच मातीत एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव विजय. पण विजयच्या जन्माआधीच त्याच्या आयुष्याची कथा संघर्षाच्या शाईने लिहिली जाऊ लागली होती. त्यांचे वडील रामाजी, कुठलाही मोठा व्यवसाय नाही, कुठलीही जमीन जुमला नाही, कुठलीही संपत्ती नाही, होती फक्त कष्ट करण्याची तयारी. रस्त्यावरच्या मातीच्या तेलाच्या दिव्यांना संध्याकाळी पेटवण्याचं काम ते करायचे. अनेक काबाड कष्ट करत त्यांनी कुटुंबाचा गाडा ओढला. माझे वडील हे फार कष्टातून पुढं आलेले आहेत. ते उमरेडच्या नगर परिषदेमध्ये त्या तत्कालीन याच्यामध्ये दिवे लावण्याचे कामं, मातीचं तेल टाकून दिवे, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिक नव्हती त्यावेळेला ते दिवे लावण्याचं काम करत. त्याचप्रमाणे सडकेवर जी डांबर वगैरे त्यांचंसुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर जे आपण डब्बे वगैरे विकतो, अशा प्रकारचं ते काम केलेलं मी पाहिलेलं आहे. त्यानंतर ते फोटो फ्रेमिंगचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि मग जनरल वस्तू वगैरे अशा प्रकारचं ते त्यांनी दुकान टाकलेलं होतं. कदाचित त्यांना माहिती नव्हतं की ते रस्त्यावरचे दिवे पेटवत नाहीत, तर आपल्या मुलांच्या भविष्याचे दिवे प्रज्वलित करत आहेत. गरिबी होती, पण संस्कार श्रीमंत होते. घरात 3 भाऊ, 1 बहीण, आई वडील. परिस्थिती बिकट होती, पण आशा जिवंत होती. मी स्वतः जेव्हा 6 वर्षाचा असेल त्यावेळेला एक प्रसंग माझ्या जीवनात आठवतो. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचा मृत्यू झाला. मी तर माहीत नाही मला, पण ते दुकान बंद करून आमच्या वाडीमध्ये सगळे लोक सायंकाळच्या वेळेला जमा झालेत आणि ते चर्चा करत होते. त्यावेळेला मला असं वाटलं की बा आपल्या घरातलं कोणीतरी
दिवंगत झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे. आणि त्या वेळेला एवढं मला बाबासाहेबांच्या बद्दलचं जे आहे की ती आठवण या ठिकाणी मला येते. विजय लहानपणापासूनच वडिलांचे कष्ट पाहत होता. त्याने पाहिलेले बालपण खेळण्यांनी भरलेले नव्हते, ते जबाबदाऱ्यांनी भरलेले होते. शिक्षण घेताना त्याला समजले होते की गरिबी ही कायमस्वरूपी नसते, पण हार मानणं कायमचं असतं. गरिबी होती, पण शिक्षणाबद्दलची ओढ अधिक मोठी होती. वडिलांच्या संघर्षमय जीवनातून परिश्रम, प्रामाणिकपणा आणि स्वावलंबनाचे संस्कार घेतले आणि सुरू झाला जीवनाचा खडतर प्रवास. माझं हे प्रायमरी एज्युकेशन नगर परिषदेच्या जोगीठाणा येथील प्राथमिक शाळेत झालं. त्यानंतर माझं 5 ते 8 IM स्कूल म्हणायचे आणि ती नगर परिषदेची होती बुधवारीमध्ये. आणि तिथे मी 5 ते 8 वर्ग होते आणि तिथं मी माझं 8वीपर्यंतचं शिक्षण झालं. या काळामध्ये तिथे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड व्हायची. तर त्यावेळेला मी जनरल सेक्रेटरीमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविली होती आणि माझ्या अगेन्स्ट श्रीराम अग्रवाल म्हणून हा विद्यार्थी होता आणि त्यामध्ये मी मोठ्या मताने जनरल सेक्रेटरी त्या शाळेचा झालो. जीवन विकासमध्ये माझे 2 वर्ष गेलेत आणि नंतर तिथून उत्तीर्ण झाल्यानंतर मी उमरेडला, तसं त्यावेळेला नूतन आदर्श महाविद्यालय सुरू झालं होतं, पण मला असं काय वाटलं की नाही बा आपण इथं शिकू नये. आणि त्यावेळेला एक जुनं कॉलेज मॉरिस कॉलेज म्हणायचं आणि मी शिकत असताना त्याला नागपूर महाविद्यालय म्हणायचे. तर त्या कॉलेजमध्ये मी 1966-67चा माझा जो काळ आहे तिथे गेलं. प्री युनिव्हर्सिटी म्हणायची त्यावेळेला. त्यानंतर BA पार्ट 1, BA पार्ट 2, पार्ट 3 आणि MA मराठी, MA अर्थशास्त्र या विषयामध्ये मी तिथं शिकलो. 8 वर्ष जवळपास तिथल्या वसतिगृहात माझं वास्तव्य होतं. हॉस्टेलमध्ये हुतुतू झालं, व्हॉलीबॉल झालं, कॅरम झालं, ह्या वगैरे स्पर्धा आणि इंटर कॉलेजसुद्धा स्पर्धा व्हायच्या आणि मी त्या ठिकाणी सहभागी होत होतो. पण त्याच्या आयुष्याचा खरा खेळ अजून सुरू व्हायचा होता. उच्च शिक्षणासाठी नागपूरला जावं लागलं. मॉरिस कॉलेजच्या परिसरात विजयची स्वप्न आणखी मोठी झाली. हॉस्टेलमधील जीवनाने स्वावलंबन शिकवलं. स्वतः स्वयंपाक करणे, स्वतःची कामं स्वतः करणं, अडचणींशी सामना करणं, हीच खरी शाळा होती. आजही गुरुजी स्वतः स्वयंपाक करतात, कारण एकच, जो माणूस स्वतःचं अन्न बनवू शकतो तो स्वतःचं भविष्यही घडवू शकतो. त्यानंतर मी 1974ला मी B.Ed कॉलेजला फ्रेश कॅन्डिडेट म्हणून मला ॲडमिशन मिळाली. तिथं 1974ला मी आपलं B.Ed उत्तीर्ण झालो. उत्तीर्ण झाल्यानंतर ध्येयवादी शिक्षण संघाद्वारे संचालित पंचशील विद्यालय त्यावेळेला चामार नाल्यावर होतं आणि ते प्रभाकर पानतावणे वगैरे आम्ही MA मराठी लावतो. तर ते तिथले सचिव होते आणि ते माझे मित्र होते. तर त्यांना जेव्हा माहीत झालं की मी B.Ed पास झालो तर मला त्यांनी टेलिग्राम केला आणि म्हणाले की विजयराव तुम्ही असं करा, आमच्याकडे आमच्या शाळेत या, जॉईंट व्हा. आणि त्याप्रमाणे मी तिथं गेलो. 1/7/74ला मी त्या शाळेमध्ये पंचशील विद्यालयामध्ये रुजू झालो. पंचशील विद्यालयात नियुक्ती झाली.
शिक्षक म्हणून विजय गजभियेंच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. काही लोक नोकरी करतात पगारासाठी, काही लोक नोकरी करतात प्रतिष्ठेसाठी, पण विजय गजभिये शिक्षक झाले विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी. 25 वर्ष त्यांनी शिक्षणाची सेवा केली. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पंचशील विद्यालयात शिक्षण सेवा देण्याची संधी मिळाली. इथे तब्बल 25 वर्ष कार्य केले. त्या शाळेमध्ये मी 25 वर्ष घालवलेत. त्याच्यामध्ये 4 वर्ष शेवटले मी मुख्याध्यापक म्हणून काम केले. बाकीचं वर्ष मी शिक्षक म्हणून काम तिथे केलं. आणि 1996ला मला असं वाटायला लागलं की आपण आता इथं काही सेवा प्रामाणिकपणे करू शकत नाही. राजीनामा दिला जरूर, पण पंचशील विद्यालयाची आपुलकी अजून सुटली नाही. आजही जेव्हा कधी विद्यालयात जाणं होतं तेव्हा तोच संवाद आणि तीच भावना आणि तेच आपलेपण. गजभिये हे उच्च शिक्षण नागपूर महाविद्यालयामध्ये घेत असताना त्यांची ओळख आमची झाली. आणि त्यांचा कल म्हणजे या ठिकाणी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना काहीतरी प्रगती करता येईल म्हणून आपलं योगदान द्यावं आणि त्या दृष्टिकोनातून समाजसेवा करण्यात येईल अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणून त्यांचे हे संपूर्ण गुण पाहून मी त्यांना आपल्या शाळेमध्ये 1974मध्ये त्यांची अपॉइंटमेंट केली आणि मराठीचे शिक्षक म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या जोपर्यंत रिटायर्ड होत नाही तोपर्यंत त्यांनी माझ्या शाळेमध्ये आपलं कार्यरत राहिले आणि आपलं शैक्षणिक गुण त्या ठिकाणी अर्पण केलं आहे. आणि ते विद्यार्थी लोकप्रिय होते. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आवश्यक असताना काही मदत असेल तर त्यांनी आपल्या संपूर्ण कुठल्याही प्रकारचा विचारणा करताना शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी मदत केली. अशा प्रकारे आजही गजभिये आपल्या या संपूर्ण कार्यामध्ये योगदान देत आहेत. ये हमारे मामा हैं. ये बहुत ही अच्छे इंसान हैं. इनका स्वभाव बहुत ही प्यारा है. ये अच्छे एक व्यवसायी रहे हैं और अच्छे एक बिजनेसमैन रहे हैं, अच्छे शिक्षक रहे हैं और बहुत ही टाइम के पंक्चुअल है, आदर्शवादी इंसान है, अम्बेडकर के थॉट्स फॉलो करते हैं और बुद्ध के बारे में भी अच्छे विचार हैं इनके. डिपेंडेंट नहीं है किसी पर, अपना काम खुद ही करते हैं, किसी पे भरोसा करते हैं. अच्छे यानी कि स्वभाव के लोगों के साथ इनका मिलनसार स्वभाव है, इसलिए लोग इनसे काफ़ी जुड़े रहते हैं. गजभिये गुरुजींचं व्यक्तिमत्व केवळ शिक्षक म्हणून थांबलं नाही. शाळा सुटल्यानंतर ते दुकानात जायचे, कारण त्यांच्या रक्तात व्यवसायही होता. वडिलांकडून मिळालेला पुस्तक विक्रीचा व्यवसाय त्यांनी सांभाळला. शाळेची नोकरी आणि व्यवसाय यांचा समतोल साधणे सोपे नव्हते, परंतु मेहनत आणि शिस्त यांच्या जोरावर गजभिये गुरुजींनी दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. जेव्हा आम्ही पुस्तकं घ्यायला बुधवारीतील हिरेटकर यांचं एक दुकान होतं याचं पुस्तकाचं, तिथं आम्ही 5व्या-6व्या वर्गामध्ये जेव्हा पुस्तकं घ्यायला गेलो तर त्यावेळेला काय आमच्या वडिलांना वाटलं की तुम्ही पुस्तक घ्यायला आपण पुस्तकाचं दुकान लावू, म्हणून त्यावेळेला त्यांनी पुस्तकाचं गजभिये बुक डेपो म्हणून ते सुरू केलं. तेच दुकान मी अनेक वर्ष चालवलं. त्याच्यामध्ये स्टेशनरी, बुक डेपो, इव्हन जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये लॉटरी सुरू झाली महाराष्ट्र शासनाची, त्याची सुद्धा आम्ही एजन्सी घेतली. आम्ही व्यवसाय करताना पुस्तकाचा जे बालभारती नावाचे जे आहे, जिथून गव्हर्मेंटची पुस्तकं शाळांना सप्लाय होतात, तर आम्ही होलसेल खरेदी म्हणून आमचे 3 लायसन्स होते तिथे. अगदी लहान असताना यांच्यासोबत माझ्या संपर्क आला. माझे वडील विठ्ठल जंगलूजी भट यांचे मित्र असल्यामुळे माझ्या घरी नेहमी येत जात राहायचे आणि मी त्यांना तेव्हापासून चांगल्यानं ओळखतो. एवढं निस्वार्थपणे यांनी
ही संस्था चालवली आणि आणखी चालवतच आहे. वडिलांनी सुरू केलेला पुस्तकांचा व्यवसाय त्यांनी जपला. पुस्तक विकताना ते फक्त कागद विकत नव्हते, ते ज्ञानाची बीज पेरत होते. यानंतर त्यांच्या आयुष्यात आला सहकाराचा अध्याय. समाजातील सर्वसामान्य माणसालाही स्वतःचं घर मिळावं, या विचारातून शिक्षक मुख्याध्यापक विजय गजभिये सरांनी सहकारी चळवळीत उडी घेतली. आमचे प्रेरणादायी ह्या संस्थेचे अध्यक्ष आहे आणि त्यांची पर्सनॅलिटी जी व्यक्तिमत्व आहे विविधतेने नटलेलं आहे आणि त्यावेळेस इथं काही नाही होतं. अशा परिस्थितीत ही संस्था त्यांनी चालवली आणि आता त्याला भरभराटीत आणलं. या दरम्यानच मी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतो. मी एक पहिल्याच याच्यात प्रेरणा गृहनिर्माण सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून 1987 पासून आजतागत आहे. या संस्थेची स्थापना 5/12/1983 ची आहे. या संस्थेमध्ये अनेक अडचणी आल्यात. कोऑपरेटिव्ह शिक्षण असल्यामुळं AR खाता आहे, अनेक निर्णय आहेत आणि त्यांच्या ज्या धोरणामुळं जरी त्रास झाला. एक आहे की अशातच 1995ला उमरेडच्या AR ऑफिसमध्ये माचं बागडे नावाचे होते. ते रिटायर्ड झाले होते आणि रिटायर्ड झाल्यानंतर मी त्यांना आपल्या संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यांना मी त्यावेळेला 300 रुपये मानधन आणि येण्या जाण्याचा नागपूरहून खर्च देत होतो. प्रेरणा गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मी व्यवस्थापक आहो आणि इथे मी 2024पासून इथे मी कार्यरत आहो आणि त्याच्यामुळे आमचे गजभिये सर आहे, त्यांची ती नर्सरी आहे आणि ती नर्सरीचं उद्घाटन आम्ही 10 मार्चला आम्ही गेलं होतं. त्यानिमित्त त्यांची जी नर्सरीची आहे ती सगळं मला देखरेख जी आहे तर ते मी सगळं पाहत असतो. कितीतरी अडचणी आल्या, कागदपत्रे, सरकारी प्रक्रिया, आर्थिक अडथळे, पण हा माणूस थांबणाऱ्यांपैकी नव्हता. तो चालत राहिला, वर्षानुवर्षे चालत राहिला आणि अखेर 2022मध्ये संस्थेच्या सदस्यांच्या हातात प्लॉटचे कागद पोहोचले. त्या दिवशी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण एखाद्याच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे फक्त जमीन देणं नसतं, ते आयुष्याला आधार देणं असतं. त्यांच्या नावामध्येच विजय आहे. म्हणजे ते जे पण काम आपल्या हातात घेतात ना त्यांच्यामध्ये विजयश्री घेऊनच निघतात. त्यांची जी काम करण्याची जी जिद्द आहे ते एकदम म्हणजे जसे कोणी 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या जो युवा असतो ना तशासारखी जिद्द असते. ते आज पण या वयाच्या 75व्या वर्षी एका युवा व्यक्तीसारखे सतत कामासाठी तत्पर असतात आणि प्रयत्नशील होऊन ते काम निर्विघ्नपणे पार पाडत असतात. आम्ही उमरेडात 3 कोऑपरेटिव्ह संस्था काढल्यात. त्यामध्ये काढणाऱ्यामध्ये एक देवाजी भस्मे म्हणून होते, ते कोऑपरेटिव्हमध्येच अधिकारी म्हणून, आणि दुसरे मी स्वतः होतो विजय गजभिये. त्यानंतर गोविंदराव गिरटकर होते, विठोबाजी लाडेकर होते, अमृत ब्रह्मे होते, रेवतकर जे उमरेडला नगराध्यक्षसुद्धा राहिलेत. तर या लोकांनी एक विवेकानंद ग्राहक सहकारी संस्था निर्माण केली. आयडियल कोऑपरेटिव्ह पतसंस्था निर्माण केली, आयडियल पतपुरवठा संस्था, आणि एक गृहतारण संस्था, अशा 3 संस्था आम्ही चालू केलेल्या होत्या. विवेकानंद ग्राहक सहकारी संस्थेचा मी या सगळ्या मिळून मला तिथलं अध्यक्ष केलं. आणि अशातच मी जेव्हा अध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये BC नाक्यावर किराणा दुकान, कपड्याचं दुकान, शेतकरी यांना लागणारं साहित्याचं दुकान आणि मातीच्या तेलाचं, हे सगळं आम्ही त्या विवेकानंद ग्राहक सहकारी संस्थेचा रुपये मी चालवत होतो. दरम्यान विजय गजभिये गुरुजींनी शिक्षक संघटनांमध्ये काम केलं, सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला. शिक्षक युनियनमध्ये मी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि माध्यमिक शिक्षक परिषदेचा उल्लेख करतो आहे. दोन्ही संस्थांमध्ये मी राहिलेलो आहे. त्याच्यात अनेक आमचे जे मान्यवर शिक्षक आमदार वगैरे
निवडून आले, ज्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षक परिषदेमध्ये दिवाकर जोशी आणि नागू गाणार यांच्या निवडणुकीमध्ये मी होतो. ते निवडूनही त्यावेळेला आलेत. समाजकारण आणि राजकारणाची लहानपणापासूनच आवड होती. रिपब्लिकन पक्षाशी संबंध जोडले. लोकांसाठी, समाजासाठी, शिक्षकांसाठी काम करत राहिले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा या चळवळींमधून मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नागपुरातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातून बौद्धांना सवलती मेळाव्यामधून त्यावेळेला आम्ही बाबुळबनातून, पारडी ह्या भागातून जे काही मोर्चा निघाला होता, तो मोर्चा आम्हाला जो फवारा चौक आहे गांधीबागचा, तिथं अटक करण्यात आली आणि आम्ही 8 दिवस जेलमध्ये राहिलो. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एवढं आंदोलन त्या काळात झालं, मीच त्याचा साक्षीदार आहे. त्याच काळात 1971ला बाबू आवडे यांचं निधन झालं. त्या निधनाच्या वेळेला आम्ही तिथे गेलेलो होतो. जेव्हा बॅरिस्टर खोब्रागडेंचं निधन झालं आणि चंद्रपूरला सुद्धा आम्ही त्यावेळेला गेलो. नगरसेवक म्हणून उभं केलं होतं, त्यांनीच निवडून आलं. त्यांनी एक टीम निवडणूकमध्ये उभी केली होती 8-10 लोकांची. त्यात सर्वजण पडल्या आणि मी एकटा निवडून आलो. त्यावेळेस माझी इच्छा नसताना सुद्धा, मी राजीनामा द्यायच्या तयारीत असताना गुरुजींनीच मला सांगितलं की राजीनामा द्यायचे नाही, जे व्हायचं आहे ते होईल, तर तू राहतील. त्यांनीच मला सांभाळून घेतलं. ते आता पाहतं मला सांभाळत आणलं. आदर्श युवकचे अध्यक्ष बनवण्यात त्यांचंच श्रेष्ठ आहे. ती संस्था अधोगतीला गेली होती. त्या संस्थेला वाचवून जिवंत ठेवण्याचं काम त्या गुरुजींनीच केलं. त्याचे एवढे उपकार आहेत तर मी जीवनभर विसरू शकत नाही. आणि याच्यासोबतच आम्ही पण राहतो एकाच वस्तीमध्ये, आणि कुठं जायचं राहिलं तर येत राहते आम्ही त्याच्यासोबत. आणि वस्तीतही आता इतके दिवस झाले 25-30 वर्ष तर आमच्यासोबतच राहते. सर्वच त्याचे कामं, धंदे, बोलणं चालणं व्यवस्थित आमच्यासोबत आहे. प्रत्येक योद्ध्याच्या आयुष्यात एक युद्ध असतं जे कुणालाच दिसत नाही. विजय गजभिये यांच्या आयुष्यातही एक युद्ध होतं. त्यांची आई मनोरुग्ण होती. एक भाऊ अपंग. घराच्या जबाबदाऱ्या होत्या, शाळा, संस्था होत्या, व्यवसाय, समाजकार्य, आणि या सर्वांमध्ये त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे बघितलं सुद्धा नाही. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या गरजा त्यांना मोठ्या वाटल्या. आमची आई थोडी हे होती आणि त्याच्यातच आमच्या वडिलांचा आणि आम्ही तिची जी स्थिती पाहिली. ज्यानंतर आमचे स्वतःचे बागडे गुरुजी त्या मनोरुग्ण झाले आणि त्यांनाही पाहिलं. तर अशा स्थितीमध्ये म्हणण्याचा की आई आपली थोड्या डोक्याने, भाऊ अपंग, तर मी पूर्णतः अगदी शाळा, सोसायट्या, शिक्षक संघटना अशा याच्या व्यापात राहिलो. आणि मी माझ्या लग्नाकडे दुर्लक्ष केलं आणि त्या अपंग भावाचं लग्न करून दिलं. आम्ही 40-50 वर्षापासून एकत्र इथं राहत आहोत आणि लहान असताना आम्ही सामाजिक कार्य करण्यामध्ये चळवळीला सुरुवात केली होती. आमच्या वस्तीमध्ये बुद्ध जयंती असो, आंबेडकर जयंती असो किंवा आणखी काही सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यामध्ये एकाकीने भाग घ्यायचे आणि आम्ही कार्यक्रम पण करायचे. आणि त्यांनी फार हलाखीच्या याच्या काळामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं आणि कष्टाने आज एवढा डोलारा त्यांनी उभा केलेला आहे. हा फार महत्त्वाचा है. देखा जाए तो उनका मेरा रिश्ता तो मेरे जन्म से ही जुड़ा है, क्योंकि मैं उनकी भांजी हूँ. और बचपन में तो परवरिश में उनका भी हाथ रहा है. उनके कंधे पर
उनकी गोद में तो मैं खेली हूँ, बचपन गया है। जब बड़ी हुई तो उन्हीं को देखती आई, उनकी कारकिर्दी तो जैसे कि सभी को पता है कि जो भी उन्होंने स्कूल लाइफ से लेकर तो अपने जीवन के आज 75 साल कंप्लीट होने तक जो भी उनका सफ़र रहा है, सुख भरा दुख भरा हर तरह से रहा है, हर कठिनाइयों का सामना किया उन्होंने, और वो आज इस 75वें अपने अमृत महोत्सव में पदार्पण किया है। तो रही प्रेरणा गृह निर्माण सहकारी सोसाइटी के अंतर्गत जो अभी उन्होंने कार्य किया है, जो लॉन हॉल और ये नर्सरी वगैरह, ये सब इस एज में इतने उत्साह के साथ में करना और वो भी सफलतापूर्वक करना, क्योंकि यहाँ पे अभी जो कार्यक्रम हुए हैं वो अभूतपूर्व उसको प्रतिसाद मिला है लोगों का। तो ये सब कुछ उनकी कड़ी मेहनत, इस उम्र में नागपुर से रोज़ आना जाना करना, दिन भर यहाँ बैठना, रात को निकलना। तो अभी लोग बोलते हैं ये उम्र में तो बैठ के क्या करना चाहिए, बैठ के रहना चाहिए, लेकिन वो इस उम्र में भी इस धूप में, ठंड में, बरसात में डेली अप एंड डाउन करते हैं और संस्था को दिन पे दिन और क्या करना चाहिए, मैंने क्या करना चाहिए, यही विचार उनके मन में चलता रहता है। और आगे मैं यही चाहूँगी कि वो 75 साल आज कंप्लीट कर रहे हैं, जैसे आगे भी भगवान ईश्वर उनको और लंबी उम्र दें और वो दीर्घायु साथ में स्वस्थ जीवन यापन करे, यही मैं ईश्वर के चरण में प्रार्थना करती हूँ। कॉलेजला असताना ते सामाजिक कार्याची खूप त्यांना आवड होती, ते करतही होते, आताही आहे। आणि यांचे व्यक्तिमत्व म्हणजे असं की यांचा स्वभाव चांगला आहे, बोलताना गोड बोलतात, म्हणजे कुणाला रागवत नाही। आणि एक विशेष म्हणजे हे गरजू लोकांना मदत करतात। एकदा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामासाठी जात असताना त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला। गाडी पलटी झाली, मृत्यू अगदी जवळून स्पर्श करून गेला। पण नियतीला अजून त्यांच्याकडून बरीच कामं करून घ्यायची होती। ते वाचले, पुन्हा उभे राहिले आणि पुन्हा कामाला लागले, कारण पराभव हा त्यांच्या शब्दकोशातच नव्हता। हा प्रसंग ते आवर्जून सांगतात, कारण हा गुरुजींच्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे। आम्हाला सवय होती कुठल्याही शिक्षकाच्या कार्यक्रमात जायचं। अशोक विद्यालयाचे आगलावे गुरुजी होते, त्यांचं यवतमाळला लग्न होतं। आम्ही जीप करून व्हाया हिंगणघाट जात असतो, सकाळची वेळ होती आणि त्याच दरम्यान काय झालं की हिंगणघाटला ज्या जीपनी जात होतो 3 पलट्या खाल्ल्या आणि आम्ही ॲक्सिडेंट झाला। मला जास्त होत त्यामुळं मी अजून एक शिक्षक 3 आम्ही मेडिकलला आम्हाला रेफर केलं। मी 15 दिवस तिथे राहिलो। 14 जून 1986 हा दिवस माझ्या अविस्मरणीय। शाळेच्या नोकरीचा राजीनामा दिला, स्वतःची प्रिंटिंग प्रेस सुरू केली, विचार प्रतिष्ठानची स्थापना केली, साप्ताहिक चालवले, लोकांमध्ये विचारांची ज्योत पेटवली। पण यामागे देखील एक कहाणी आहे। आमच्यामध्ये पार्टिशन झाले भावामध्ये। माझ्याकडे जो भाग आला त्याला मी नवीन कमरा घेऊन एक जियादास ज्यांचं आयसो फॅक्टरीचं होतं त्यांचा त्यावेळेला मी 50,000 कमरा घेतला नगर परिषदेचा। आणि तिथं मग रामाजी बुक डेपो, विचार बुक डेपो आणि वडील 1978 त्याच वेळेला आमची प्रिंटिंग प्रेस तयारी झाली होती पूर्ण। व्यापारी होते जमनादार शाह, बगर पैशानी आम्हाला महानवर जे प्रिंटिंग प्रेस होतं त्यांनी गेंडा ब्रँड नावाची अमृतसर पूर्ण बगर पैशानी आम्ही नंतर त्यांचा पैसा आणि मी तो याच्यातून प्रेस चालवला। आणि कागदाचा याचा व्यवसाय करण्यातूनच मला स्फूर्ती आली की मी विचार प्रतिष्ठान नावाचं नोंदणी दिल्लीतून केली। मग मी 1987 तर 90पर्यंत साप्ताहिक विचार प्रतिष्ठान म्हणून चालवलेलं आहे। निवृत्तीनंतर अनेक जण विश्रांती घेतात, पण विजय गजभिये यांनी नवीन सुरुवात केली। शिक्षण क्षेत्रातही गजभिये सरांनी मोठं योगदान दिलं। शाळा उभारल्या, वाचनालये सुरू केली, नागपूरमध्ये शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। ही आहे गजभिये गुरुजींच्या ग्लोरी कॉन्व्हेंटची किलबिल।
आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री विजय रामजी गजभिये सर हे आहेत. यांनी वेळोवेळी येऊन आमच्या शाळेत योग्य ते मार्गदर्शन दिलं आणि प्रत्येक कार्यक्रमात ते 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट असो किंवा अदर असे कोणते जसे ॲन्युअल फंक्शन वगैरे असतात तेव्हा ते वेळोवेळी उपस्थित राहतात. विद्यार्थ्यांना छान गाईडलाईन देतात. सोबत आमच्या टीचरला डिसिप्लिन वगैरे सर्व व्यवस्थित कसं ठेवायचं शाळेत याबद्दल नेहमी मार्गदर्शन करतात आणि त्यांचे योगदान शाळेसाठी खूप मोलाचे आहेत. आणि ही आहे गुरुजींची दुसरी शाळा, गजानन विद्यानिकेतन उच्च प्राथमिक शाळा. लोअर इंग्लिश शाळा आहे, पण उद्देश एकच, तळागाळातील जीवनात ज्ञानाचा उजेड पसरविणे. आमचा प्रत्येक कार्यक्रम जो आहे त्यांच्याशिवाय अधुरा आहे आणि प्रत्येक वेळेस सरांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत असते. आमच्या मुलांना मार्गदर्शन करत असतात, आम्हालाही मार्गदर्शन करत असतात. आमच्या चुका आम्हाला व्यवस्थित समजावून सांगतात आणि त्या चुकांना आम्ही सुधारवण्याचाही प्रयत्न करत असतो. पालकांशी कसा संवाद साधायचा हेही ते आम्हाला सांगत असतात आणि मुलांना काय शिकवलं पाहिजे काय नाही याच्याविषयी आम्हाला ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळत असते. गुरुजी इतक्यावरच थांबले नाहीत. उमरेडमध्ये एक भव्य लॉन उभारण्याचा निर्धार केला. 2 वर्षे अथक परिश्रम केले, रात्रंदिवस झटले आणि आज जनतेच्या नजरेसमोर आहे उमरेडमधील एक नामांकित आणि अग्रगण्य लॉन, प्रेरणा सेलिब्रेशन हॉल व लॉन. उमरेड परिसरातील एक प्रतिष्ठित ओळख. आम्ही 1 महिन्यापूर्वी म्हणजे जास्त काळ नाही झाला उद्घाटन केलं आणि 1 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 10 कार्यक्रम घेतले चांगले मोठ्या स्वरूपामध्ये. आणि आज उमरेडात 1 नंबरचं लॉन आहे आणि एक छोटं होतं तर आज मी बघा की जसं स्टेडियम असते ना आणि स्टेडियमवर जसा स्टेज असतो तसा आपल्याला दिसेल. त्याच्यामध्येच आम्ही गार्डन केलं ज्यात विद्यार्थ्यांमध्ये जे आपण पाहिलं असेल तर खेळण्याचं घसरपट्ट्या आहेत, झुले आहेत, व्हॉलीबॉलचं हे आहे. आता आम्ही नुकतंच त्या ठिकाणी त्या शोभेल अशा गार्डनमध्ये मचान करत आहोत. तिथं आपण पाहिलं तर लोकांना सेल्फी घ्यायला तिथं आम्ही केलेलं आहे. की सन्माननीय विजयजी गजभिये सर त्यांच्या कार्य आणि त्यांची प्रेरणा गृहनिर्माण सहकारी संस्थेविषयी जे निष्ठा आहे त्यांनी समर्पित केली आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये संसार थाटला नाही आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी पत्रकारिता, गजभिये बुक डेपो आणि आदर्श विणकर सहकारी संस्था व्यवस्थापक आणि प्रेरणा गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष या नात्यांनी त्यांनी सर्व आपलं समर्पित जीवन या ठिकाणी दिलं आहे. सन्माननीय विजयजी गजभिये सर यांना 75 वर्ष वयाचे पूर्ण झाले आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना उत्तरोत्तर त्यांचे आयुष्य निरोगी राहो असे मी शुभकामना व्यक्त करतो. त्यांच्यासाठी निवृत्ती हा शब्दच नाही, ते आजही रोज काहीतरी नवीन निर्माण करत असतात. विजय गजभिये गुरुजींच्या या जीवन प्रवासात एक गोष्ट सतत दिसते आणि ती म्हणजे स्वावलंबन. आजही विजय गजभिये म्हणतात, मी स्वावलंबी जीवन जगतो की माझं काम कोणी करावं या मताचा नाही. ही सवय नाही, हे विजय गजभिये गुरुजींचं जीवन तत्वज्ञान आहे. गुरुजींच्या आयुष्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की रस्त्यावरील मातीच्या तेलाच्या दिव्यांच्या उजेडात सुरू झालेला हा प्रवास हजारो लोकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारा बनला. कारण माणूस मोठा त्याच्या संपत्तीने होत नाही, तो मोठा होतो त्याच्या जिद्दीने, त्याच्या निष्ठेने, त्याच्या कष्टाने. एक तर मी शिस्तीचा माणूस आहे, चिकाटी आहे, मी स्वतः आळस आणि मला
त्रास या गोष्टी माझ्या जीवनात नाही. विजय रामाजी गजभिये यांचा जीवन संघर्ष एक गोष्ट ठामपणे सांगतो, ज्याच्या मनात जिद्द असते त्याच्या वाटेतले डोंगरही एक दिवस त्याला नतमस्तक होतात. गजभिये गुरुजींचा जीवन प्रवास हा एका सामान्य कुटुंबातील मुलाने परिश्रम, शिक्षण, समाजसेवा आणि स्वावलंबनाच्या बळावर घडविलेल्या यशाची गाथा आहे. बाबासाहेब आणि आम्ही बुद्ध हे मोठे मानव झालेले आहेत आणि त्याकडे मी साधारणतः मी स्वतः कधी फोटोला वगैरे हार काढत आहे. जे नागपूर पूर्वविभाग जो आहे ना पुतळा, इतके लोक आहेत, तो पुतळा मला भोंगा दिसायचा. म्हणून तिथं एक फुल विक्रेता होता, त्याला दर आठवड्याला जेव्हा मी दीक्षाभूमीला येतो वंदना संघाच्या, जाण्याच्या पूर्वी त्याला 100 रुपये देतो आणि त्याला सांगतो तू हार गा, मी नाही. आणि आता गायक ती मी चालवत आहे. विजय गजभिये गुरुजींना आयुष्यात जे काही मिळालं ते सारं काही कष्टातून मिळालं. त्यांना अजूनही वाटतं माणसानं काम करत राहावं, कारण थांबलेला प्रवास संपतो, पण चालत राहिलेला प्रवास इतिहास बनतो. विजयजी गजभिये साहेब यांचा 75वा वाढदिवस आपण 19 जुलैला याच परिसरामध्ये साजरा करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या या 75व्या अमृत महोत्सवी दिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. आदरणीय प्रेरणा गृहनिर्माण सहकारी संस्थाचे अध्यक्ष श्री विजयजी रामाजी गजभिये यांना मी मनापासून 75व्या वार्षिकनिमित्त शुभेच्छा देतो व त्यांना आयुष्यात चांगले जीवनाचं सुख शांती आणि प्रेमाने राहो हीच शुभेच्छा देतो. यांना मी यांच्या 75व्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो. मी सर विजय रामाजी गजभिये यांना येणाऱ्या 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप मनापूर्वक शुभेच्छा देत आहे.